11 मे 2005ला ज्यावेळेस हा निकाल मला कळला, दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व पेपरमध्ये आणि पर्टिक्युलरली मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर अशी बातमी ज्यावेळेस आपण वाचतो, त्यावेळेस जे काही माझ्या 20-25 वर्षातला जो खडतर प्रवास गावापासून औरंगाबादमध्ये आणि औरंगाबादपासून ग्रॅज्युएशन करत असताना केल्यानंतर मुंबई आणि औरंगाबादमध्ये परीक्षेची तयारी करत असताना जो माझा प्रवास होता त्याचं कुठेतरी सार्थक झालं असं वाटतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करायची, आठवड्या बाजाराला जाऊन भाजी विकायची आणि त्यानंतर आठवड्याभराचा संसार, 2 वेळेचं जेवण आपल्याला भेटेल अशा दृष्टीनं प्रयत्न करायचे. ही सर्वसाधारणपणे ताडसोना या गावची स्थिती. 10वीपर्यंत शिक्षण गावामध्येच झालेलं. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असताना तिथली शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्याच परिस्थितीमध्ये आपण शिक्षण घेत होतो. ती परिस्थितीच अशी होती की त्यामध्ये ऑप्शन काही नव्हता किंवा वाईट वाटण्याचं काही कारण नव्हतं. आजूबाजूची परिस्थिती तशी होती आणि म्हणून त्यावेळेस फक्त इरिगेशन फॅसिलिटी नव्हत्या, विहिरी होत्या. विहिरीमध्ये पाणी उचलण्याच्या दृष्टिकोनातून मोटर पंप लावलेले असायचे, परंतु इलेक्ट्रिसिटी नव्हती. म्हणून रात्री शेती करायची, रात्री इलेक्ट्रिसिटी भेटायची. तर रात्री थंडीच्या दिवसामध्ये 2 ते 3 वाजता, 4 वाजता सकाळी किंवा रात्री 12-1 वाजता ही शेती करण्याची वेळ आईवडिलावरती, माझ्यावरती आली आणि आम्ही ती केली. ते काही वेगळं केलं असं वाटत नव्हतं, परंतु ह्या परिस्थितीमुळे परिश्रम करण्याची जी सवय लागली ती मला वाटतं माझ्या जीवनामध्ये एक कलाटणी देणारी होती. आता हे कलेक्टर काय असतं, ते कसं व्हायचं असतं, त्यासाठी काय करावं लागतं हे मला काहीही माहीत नव्हतं. फक्त भावानी सांगितलं होतं कलेक्टर व्हायचं आहे म्हणून होणार, अशा दृष्टीनं चाललो. 11वीचं शिक्षण चालू केलं. 11वी-12वी सायन्स केलं. कल्चरल शॉकमधून बाहेर येत असताना त्याचबरोबर शहराच्या वातावरणावर जुळून घेणं आणि अभ्यास करणं आणि ध्येयाच्या प्रतीनं काम करणं हा फक्त फोकस ठेवून काम करत राहिलो. 12वीला मला, ज्याला आपण बायोलॉजी किंवा मॅथ्स ग्रुप होतं, माझा मॅथ्स आणि बायोलॉजी ग्रुप होता. बायोलॉजी ग्रुपमध्ये 92-93% काहीतरी मार्क होते. एका बाजूला डिस्ट्रॅक्शन्स खूप होती. आजूबाजूची मुलं सिनेमा बघण्यापासूनच बाकीच्या गोष्टी एन्जॉय करत असतानाच त्याच्यापासून, आपल्या ध्येयापासून फोकस दूर होणार नाही हे लक्षात ठेवूनच इन्स्पायर राहणं आणि त्याच्यावरती काम करणं हे एक मोठं चॅलेंज होतं. परिस्थितीची जाण ठेवून आपण जे पावलं उचलतोय ते योग्य आहेत का, ते पावलं व्यवस्थित पडतायत का, आपल्या ध्येयाकडे आपण जातोय का, हे विचार माझ्या मनात येत होते. 2004 या वर्षातला अटेम्प्ट UPSCसाठीचा प्रयत्न चालू केले. पहिल्या 3 अटेम्प्ट्समध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या किंवा त्रुटी होत्या त्याच्यावरती विचार केला आणि लक्षात आलं की जास्त अभ्यास करण्यापेक्षा फोकस्ड UPSCसाठी आवश्यक काय आहे याच्यावरती जास्त विचारमंथन केलं. मध्ये लेक्चरशिप केल्यामुळं उत्तरामध्ये काय अपेक्षित याची जाण जास्त प्रकर्षाने जाणवली आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. 2004चा प्रिलिम पास झालो. मेन्स दिला. त्यावेळेस मेन्समध्ये कॉन्फिडेंटली सांगू शकलो होतो की येस, यावेळेस आपलं चांगल्या मार्काने आपण उत्तीर्ण होणार, म्हणून इंटरव्ह्यूची तयारी चालू केली. इंटरव्ह्यू दिला. 2005च्या एप्रिल-मेमध्ये मी इंटरव्ह्यू दिला आणि फायनल रिझल्ट 11 मे 2005 रोजी आला, ज्यामध्ये माझी भारतातली रँक 20 ही होती. त्या दिवशी एक सर्वसाधारणपणे गावातून मी आलेलो औरंगाबादला कल्चरल शॉकमधून बाहेर येऊन याची तयारी करणं आणि फायनली याच्यामध्ये सिलेक्शन होणं, हा जो प्रवास होता हा खडतर निश्चित होता, परंतु हा प्रवास फोकस्ड असल्यामुळं, नियोजनबद्ध असल्यामुळं, माझ्या ध्येयापासून कोणत्याही प्रकारचं मी विचलित न झाल्यामुळं हा मी करू शकलो.